आपण इतिहास किती सहज वाचतो ना, पानं उलटतो आणि शेकडो वर्षांपूर्वीच्या घटना काही मिनिटात समजून घेतो. पण कधी विचार केलाय का, हा सगळा इतिहास शोधायला, जतन करायला आणि लिहायला किती प्रचंड कष्ट घ्यावे लागले असतील? जुन्या कागदपत्रांमधून, पत्रांमधून आणि अवशेषांमधून भूतकाळ उलगडणं काही सोपं काम नव्हतं. त्यासाठी लागतो संयम, अभ्यास आणि आयुष्यभराची मेहनत. आणि या सगळ्या मागे उभं आहे एक शांत, अभ्यासू आणि प्रचंड कष्ट करणारे व्यक्तिमत्व, गोविंद सखाराम सरदेसाई, ज्यांना रियासतकार म्हणूनही ओळखलं जातं. नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत गोविंद सखाराम सरदेसाई यांना रियासतकार का म्हटलं जातं, त्यांचं जीवन, कार्य आणि मराठा इतिहासासाठीचं त्यांचं अमूल्य योगदान काय आहे. सर्वप्रथम त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. गोविंद सखाराम सरदेसाई यांचा जन्म 17 मे 1865 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील गोविल या गावात एका साध्या शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना शिक्षणाची आवड होती. त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण करून पुढे मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून 1888 साली BA पदवी मिळवली. त्या काळात उच्च शिक्षण घेणं ही खूप मोठी गोष्ट होती आणि त्यांनी ती जिद्दीने पूर्ण केली. 1889 मध्ये ते बडोद्याच्या संस्थानात महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या सेवेत रुजू झाले. त्यांचं मुख्य काम महाराजांना वाचन करून दाखवणं आणि राजपुत्रांना शिक्षण देणं होतं. यासाठी ते सतत टिप्पणी लेखन करत असत आणि यामुळे पुढे त्यांच्या ऐतिहासिक लेखनाची सुरुवात झाली. सयाजीरावांच्या कडक शिस्तीमुळे सरदेसाईंमध्ये काटेकोरपणा, मेहनत आणि संशोधनाची सवय निर्माण झाली. त्या काळात मराठा इतिहास विखुरलेला होता. काही बखरी, काही पत्र, काही दप्तरे उपलब्ध होती, पण एक संध आणि प्रामाणिक इतिहास नव्हता. सरदेसाईंनी हे मोठं आव्हान स्वीकारलं. त्यांनी देशभर फिरून जुनी कागदपत्र गोळा केली. पेशवे दप्तरातील हजारो कागदपत्रांचा अभ्यास केला आणि सत्य घटनांवर आधारित इतिहास लिहायला सुरुवात केली. 1930 ते 1934 दरम्यान त्यांनी पेशवे दप्तरातील निवडक कागदपत्रांचे तब्बल 45 खंड प्रकाशित केले, जे त्यांच्या परिश्रमाचं मोठं उदाहरण आहे. त्यांच्या कार्यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे रियासत ही ग्रंथमाला. त्यांनी मुसलमानी रियासत, मराठी रियासत आणि ब्रिटिश रियासत असे विविध भाग लिहिले. या ग्रंथांमध्ये त्यांनी इसवी सन 1000 पासून 1857 पर्यंतचा इतिहास सविस्तरपणे मांडला. शिवाजी महाराजांपासून ते पेशव्यांच्या अखेरपर्यंत आणि पुढे ब्रिटिश काळापर्यंतचा इतिहास त्यांनी दस्तऐवजांच्या आधारे मांडला. इतका सखोल आणि सुसंगत इतिहास त्या काळात कोणीही लिहिला नव्हता. रियासतकार ही उपाधी त्यांना का मिळाली याचं उत्तर इथेच मिळतं. रियासत म्हणजे राज्याचा इतिहास आणि कार म्हणजे तो लिहिणारा. सरदेसाईंनी मराठा राज्याचा सर्वात व्यापक, सुसंगत आणि प्रामाणिक इतिहास लिहिला. त्यामुळेच समाजाने त्यांना रियासतकार ही उपाधी दिली. ही उपाधी त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे. सरदेसाईंनी केवळ रियासतच नाही तर अनेक ग्रंथ, लेख आणि अनुवादही केले. त्यांनी इंग्रजीत न्यू हिस्ट्री ऑफ द मराठास हा महत्त्वाचा ग्रंथ लिहिला आणि इतिहास विषयावर 275 पेक्षा जास्त लेख प्रकाशित केले. त्यांना अनेक सन्मान मिळाले. ब्रिटिश काळात रावसाहेब आणि राव बहादूर हे किताब, 1957 साली भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार, तसेच पुणे विद्यापीठाची मानद डॉक्टरेट. 29 नोव्हेंबर 1959 रोजी त्यांचं निधन झालं, पण त्यांनी जपलेला इतिहास आजही जिवंत आहे. त्यांच्या लिखाणावर काही टीकाही झाली की त्यांनी अधिक संकलन केलं आणि संशोधन कमी केलं, पण जर त्यांनी हे संकलन केलं नसतं तर कदाचित आज आपल्याकडे मराठा इतिहासाचा हा ठोस पाया उपलब्धच नसता. म्हणूनच गोविंद सखाराम सरदेसाई हे फक्त इतिहासकार नव्हते तर मराठा इतिहासाचे खरे जतनकर्ते होते आणि म्हणूनच त्यांना रियासतकार म्हणणं अगदी योग्य आणि सार्थ आहे. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. तुम्हाला इतिहास विषयात आणखी कोणाची माहिती ऐकायला आवडेल हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.